विनंती की आपल्या कर्तव्याला चुकू नका। मशाल हे चिन्ह 2 नंबरची निशाणी, 2 नंबरच्या नावावर महेश सावंत आहेत आणि निशाणी आहे मशाल। मशालवर आपलं शिक्कामोर्तब करा आणि विजयी करा। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर कार्य करणारे, त्यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना हे नाव मोठे करणारे स्वर्गीय काका कुलकर्णी यांना पुष्पहार अर्पण करतायत। उमेदवार महेशजी सावंत यांना पुष्पहार अर्पण करून त्यांचं दर्शन घेत आहेत। आपल्याला माहित आहे की आमचा पक्ष चोरला, आमचा धनुष्यबाण चोरला आणि म्हणून हे गद्दार झाले। या एका गद्दाराला आपण मातीत गाडलेलंच आहे। यानंतर विधानसभेची निवडणूक आहे। या इथल्या विद्यमान आमदाराला आपण येत्या 20 तारखेला मातीत गाडणार आहोत। बांधवांनो भगिनींनो, सन्माननीय मुख्यमंत्री, त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव साहेब, कोरोना काळातील परिस्थिती आपल्याला माहित आहे। आणि त्यांनी रात्री अपरात्री प्रियांका जोशी या ठिकाणी संबोधित करतील। प्रियांका जोशी। खरं तर प्रोटोकॉलनुसार बोलणं चुकीचं आहे, पण तरी संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार मानते। हे राज्य निष्ठावंतांचे आहे। कैलासाच्या माथी जरी शिवशंकर विराजले, बघ माझ्या जिजाऊच्या पोटी शिवराय गरजले। टाप मारता येथे उधळली तलवारीची पाती, येथेच जुळली आम्हा मराठी मनाची नाती। स्वराज्याचा पुरावा देतोय माझा एक एक कडा, येथेच सांडला धडा शत्रूच्या रक्ताचा सडा। एवढाच्या आक्रमणाची याद आहे अजूनही ताजी, गमिणीच्या उरावर नाचले माझे निष्ठावंत तानाजी अणबाजी। कसं सांगू लेका उर माझा फुटत आहे, कसं सांगू लेका उर माझा फुटत आहे। रायगड आणि प्रतापगड मी तिळतिळ तुटत आहे। अफजल खानाचा गद्दारांचा वाढता बुरुज काळीज माझं फाटत आहे। सांग ओरडून हा महाराष्ट्र फक्त निष्ठावंतांचाच आहे। महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजाभवानी, मराठी मनाचा स्वाभिमान राजे शिवछत्रपती महाराज। 80% समाजकारण, केवळ 20% राजकारण या तत्वावर जनमानसाच्या मनात भगवी लाट निर्माण करणारे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती महानेता श्रीमान बाळासाहेब ठाकरे। गोरगरिबांचं, कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं नेतृत्व, महाराष्ट्र राज्याचे माजी आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातले भावी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे। तमाम युवा युवतींचं प्रेरणास्थान माननीय आदित्यसाहेब ठाकरे। सन्माननीय व्यासपीठ। केंद्रीय मंत्री पदासाठी गद्दारी करणारे भरपूर असतील, पण केंद्रीय मंत्री पदाची शपथ घ्यायला जात असताना परत फिरा असं सांगितल्यावर सुद्धा परत फिरून पदाची, पक्षाची उत्तम धुरा सांभाळणारे सन्माननीय अनिल देसाई साहेब, माननीय दिवाकर रावते साहेब, वयानं, मानानं, कर्तृत्वानं मोठं असणारं सर्वच सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेले सर्व निष्ठावान। खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची यादी जाहीर झाली। यादीत माननीय महेश सावंत साहेबांचं नाव आलं। मोदींची छाती म्हणे 56 इंचाची फुगते, त्यांची छाती किती इंचाची फुगते माहीत नाही, पण यादीत अशा निष्ठावंत आणि सामान्य माणसाचं नाव पाहिल्यानंतर आमची छाती मात्र 156 इंचाचीच फुगते। काही नाही करायचंय तुम्हाला, लोकसभेत केलं तेच करायचं। आमची दखल 33 देशांनी घेतली असं म्हणणाऱ्यांच्या 33 पिढ्या खाली आल्या तरी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत, हेच सांगायचं। खरं तर मला अजूनही आठवतं, अनिल देसाई साहेब, आपली सभा इथे झाली होती, सन्माननीय उद्धव साहेबांची सभा इथे झाली होती। मला असं वाटतं खांडके बिल्डिंग आपल्यासाठी अत्यंत लकी आहे। इथे सभा झाली की उमेदवार विजयीच होतो। अशीच लोक उभी होती, अशाच टाळ्यांचा कडकडाट सन्माननीय उद्धव साहेबांच्या सभेत होत होता। मला वाटतं हे लकी जागा आहे। खांडके बिल्डिंग
यांच्या राजकीय अस्तित्वाचे खाणके करायला पुरेशी आहे. पन्हाळगडाला छत्रपती शिवाजी महाराजांना वेढा घातला. तो वेढा सोडण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला, पण वेढा सुटत नव्हता. नेताजी पालकरांपासून अनेक मावळ्यांनी प्रयत्न केला, वेढा सुटत नव्हता. एके दिवशी किल्ल्यातनं 2 पालख्या निघाल्या. एका पालखीत छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसऱ्या पालखीमध्ये शिवाजी महाराजांचंच वेषांतर करणारा शिवा काशीद. पालख्या दोन्ही निघाल्या, एक सुखरूप पोचली, एक मात्र सिद्धी जोहरच्या माणसांनी पकडली. पालखी सिद्धी जोहरकडे नेण्यात आली. पालखीत बस खुद्द छत्रपती शिवाजी महाराज, त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. महाराज खाली उतरले, त्यांच्याशी संवाद झाला आणि सिद्धी जोहरला कळालं पालखीत छत्रपती शिवाजी महाराज नाही, तर त्यांचं वेषांतर करणारा शिवा काशीद आहे. या महाराष्ट्राच्या मातीत निष्ठेसाठी वेषांतर करणारे शिवा काशीद जन्माला आले आणि दुर्दैवानं म्हणावंसं वाटतं, या महाराष्ट्राच्या मातीत गद्दारीसाठी 50 खोक्यांसाठी निष्ठा विकणारे गद्दार सुद्धा जन्माला आले. पण इतिहास गद्दारांचा नाही, इतिहास माननीय महेश सावंतांसारख्या निष्ठावंतांचाच लिहिला जातो. इतिहास हा निष्ठावंतांचाच लिहिला गेलाय. काय परिस्थिती होती अहो, कोरोनाच्या काळात सन्माननीय उद्धव साहेब या महाराष्ट्राच्या जनतेशी संवाद साधणार असं म्हटलं तरी चेहऱ्यावर हसू फुलायचं. कोविड पॉझिटिव्ह माणूस सुद्धा आनंदानं पाहायचा. पण 29 जून 2022चं फेसबुक लाईव्ह आम्हाला अजूनही आठवतं. सन्माननीय उद्धव साहेबांचं फेसबुक लाईव्ह अजूनही आठवतं. त्या दिवशी महाराष्ट्र रडला, हळहळला, व्याकुळ झाला, कारण त्या दिवशी सन्माननीय उद्धव साहेबांनी मी मुख्यमंत्री पदाचा त्याग करतो असं जाहीर केलं. या राजकीय पटलावर आमदार, खासदार, मंत्री झाल्यावर फुलांची उधळण होणारे भरपूर नेते असतील, परंतु मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर सुद्धा फुलांची उधळण होणारा या महाराष्ट्राच्या राजकारणात एकच नेता झाला, ते नाव म्हणजे सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे. वेळ आली आहे त्या एकेका अश्रूचा बदला एकेका मतातनं घेण्याची. 23 तारखेनंतर आपण फेसबुक लाईव्ह घेऊ आणि सांगू, इस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है, तानों की भी शोर में सच कहने की आदत है. अरे ठाकरे सागर से गहरे है, तुम कितने कंकड़ फेंकोगे, चुन चुन कर आगे बढ़ेंगे. तुम ठाकरे साहब को कब तक रोकोगे, तुम कब तक रोकोगे. पद चोरा, पक्ष चोरा, चिन्ह चोरा, सामान्य जनता सन्माननीय उद्धव साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. ती तुम्ही कधीच चोरू शकत नाही. कोण आहे उमेदवार? एक हवेत गोळ्या सोडतात, एक बोलण्यात गोळ्या सोडतात. आमचा उमेदवार वास्तववादी काम करणार आहे. आमचा उमेदवार वास्तववादी जनतेचं काम करणारा उमेदवार आहे. एकाला न रावत म्हटलं, काय नेमकं काम काय समोरच्या उमेदवाराचं? ते म्हटले प्रत्येक गल्लीमध्ये घर आहे म्हणे त्यांचं, प्रत्येक गल्लीत. तुमचं प्रत्येक गल्लीत घर आहे. प्रत्येक गल्लीतल्या घराघरामध्ये महेश सावंतांच्या कर्तृत्वाचं नाव आहे. तुमच्या उमेदवारात आणि आमच्या उमेदवारात जमीन आसमानाचा फरक. अहो, तुमच्या कर्तृत्वात आणि आमच्या कर्तृत्वात जमीन आसमानाचा फरक आहे. सन्माननीय उद्धव साहेबांचा 2.5 वर्षाचा काळ आठवला की महाराष्ट्रात सगळ्यात ऐतिहासिक काम कोणी केलं असेल तर ते उद्धव साहेबांनी केलं, हे अभिमानानं सांगावं असं वाटतं. WHO पासून तर न्यायालयापर्यंत सगळ्यांनी भरभरून कौतुक केलं. अनाथांची माय असणाऱ्या सिंधुताई सपकाळ म्हटल्या, उद्धवा, हा संपूर्ण महाराष्ट्र तुझ्या खांद्यावर आहे. कोरोनाच्या काळात हा महाराष्ट्र सन्माननीय उद्धव साहेबांच्या खांद्यावर होता, पण गद्दारांच्या राज्यामध्ये दुसऱ्या राज्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून आमच्या राज्यातले उद्योग पळवले जात आहेत. तुमच्या नेतृत्वात आणि आमच्या नेतृत्वात फरक आहे. कोकणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. पुतळा कोसळला आणि नंतर कळालं महायुतीच्या सरकारनं पुतळ्यात सुद्धा भ्रष्टाचार केलाय. काय परिस्थिती आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात देखील भ्रष्टाचार करतात. या शिवतीर्थावर मी उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतो. हे शब्द दुमदुमतात आणि पहिलाच निर्णय किल्ले रायगडाच्या संवर्धनासाठी 20 कोटीचा निधी सन्माननीय उद्धव साहेबांकडे दिला जातो. तुमच्या नेतृत्वात आणि आमच्या नेतृत्वात फरक आहे. मुख्यमंत्री म्हणतात तासी 45 किलोमीटरचं वारं होतं. त्या दिवशी किती किलोमीटरचं वारं होतं माहीत नाही, परंतु माहीममध्ये असणारं मशालीच्या वाऱ्यानं तुमचं राजकीय अस्तित्व मात्र नक्की कोसळेल. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.
कारण जनता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. नंबर पण 2 दिलाय. विजयाची निशाणी आपल्याला मिळालीच आहे. 23 तारखेला फक्त विजय साजरा करायचा आहे. नंबर 2 असला तरी मला असं वाटतं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त लीडनं आपण माननीय महेश सावंत साहेबांना निवडून दिलं पाहिजे. हा मनाशी निर्धार केला पाहिजे. दिवाळी दिव्यांच्या प्रकाशात साजरी केली, पण तमाम बंधू भगिनींना मी विनंती करेन, निवडणूक मात्र मशालीच्या प्रकाशातच साजरी करा. यांची जाहिरात दर अर्ध्या मिनिटाला जाहिरात आहे, प्रत्येक अर्ध्या मिनिटाला जाहिरात आहे. तुम्ही जितक्या जाहिराती करतात ना, तितक्या सन्माननीय उद्धव साहेबांनी निर्णय जाहीर केलेत. तुम्ही जाहिराती करतात, आमचे उद्धव साहेब निर्णय जाहीर करतात. हा फरक आहे. दिसतोय ना फरक, दिसतोय ना फरक. मग काय पुढे काय करायचं, दिसतोय ना फरक. मला असं वाटतं आपण याच्यात बदल केला पाहिजे. खरं तर माझा उल्लेख गेला की मी सांगितलं पद काय, तर मी म्हटलं स्टार प्रचारक. मला आठवतं स्टार प्रचारकांची यादी आली, वडिलांना म्हटली 24 लोकांची स्टार प्रचारकांची यादी आली आहे. त्यात मोठे मोठे लोकांचं नाव आहे. मी शेतकऱ्याची सामान्य मुलगी आहे, माझं नाव का घेतलं असेल. वडील म्हटले ते एकनाथ शिंदे म्हटलेत ना विधानसभेमध्ये, माझा एक आमदार पडला तरी गावाकडे शेती करायला जाईल. बहुतेक त्यांना शेती करायला शिकवायलाच माझी कदाचित निवड झाली आहे. आणि त्यांचा तो बहुमान, पहिला बहुमान आपण माहीम विधानसभेतनं देऊयात आणि माननीय महेश सावंत साहेबांना प्रचंड बहुमतानं विजयी करूयात. येत्या 20 तारखेला 2 नंबरचं बटन दाबून माननीय महेश सावंत साहेबांना प्रचंड बहुमतानं विजयी करा, हीच विनंती करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय आदित्य साहेबांचं आगमन झालंय. अखंड महाराष्ट्राचे कैवारी, प्रबोधनकार सुपुत्र, देव देश धर्म मराठी मनाचे बाणबिंदू, हिंदू अस्मितेचे शिरोमणी, हिंदुस्तान हिंदू, हिंदुस्तानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट, सरसेनापती महानेता श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा. यानंतर आदित्य साहेब आपल्याला संबोधित करतील. जय महाराष्ट्र. आज जरा धावपळीचा दिवस आहे. मला माहिती आहे बोलायला फक्त 13 मिनिटं राहिलेली आहेत. राजेश शांत. फोटो येईल 13 मिनिटात फोटो येईल. पण आता जरा जसे 13 मिनिटं आज राहिलेत तसे प्रचाराला किती दिवस राहिलेत? 4 दिवस, बरोबर आहे ना. आणि मग 4 दिवसानंतर जेव्हा 2 दिवसानंतर 20 तारीख येईल तेव्हा आपली निशाणी कुठची असणार आहे? पक्का माहिती आहे सगळ्यांना? उमेदवाराचं नाव काय? आणि महेशजी म्हणजे कोण? आणि मशाल म्हणजे कोण? महेश. पण हे आज महत्त्वाचं आहे. आज ही निवडणूक आणि खास करून ही माहीममधली निवडणूक. प्रेसचे कॅमेरे मला जास्ती दिसत आहेत. कदाचित त्यांच्या मनात असेल मी कोणाच्या विरुद्ध बोलणार आहे का, काय बोलणार आहे, टीका करणार आहे. ते जसे आपल्यावर खालची पातळीची टीका करतात तसं मी कधीही करणार नाही, कारण मी माझी मर्यादा पाळणार, माझ्या घरातले संस्कार पाळणार. भले ते उद्धव साहेबांवर कितीही काही 20 वर्ष बोलत आले असतील. आपला पक्ष जेव्हा फोडला, जेव्हा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंना दुःख दिलं, पक्ष फोडला, तेव्हापासून उद्धव साहेबांवर जी टीका केली, आपल्याला पाडण्याचं सगळीकडे काम करण्याचा प्रयत्न केला, तसं मी कधीही बोलणार नाही, कारण माझ्या घरातले जे संस्कार आहेत ते मी पाळणार आणि माझ्या मर्यादेचं पालन करणार. पण ही निवडणूक कुठेही कुटुंबाची निवडणूक नाही आहे आणि हे तुम्ही खास करून लक्षात घेतलं पाहिजे. आज उमेदवार अनेक असतील, पण ह्या मतदारसंघामध्ये 3 महत्त्वाचे उमेदवार असे आपण समजतो. त्याच्यातून 3घांमधून जिंकून येणारे उमेदवार माझ्या बाजूला उभे आहेत. आणि मला माहिती आहे आपण मशालीवर मतदान करणार आहात. सगळेच ह्या मतदारसंघातले, जसं मुंबईमध्ये, जसं महाराष्ट्रामध्ये मशालीवर मतदान करणार आहात. तिथे प्रत्येक व्यक्तीच्या मनात मशाल पेटलेली आहे. ही मशाल काही बदल्याची मशाल नाही आहे. ही मशाल जाळपोळ करणारी मशाल नाही आहे. पण ही मशाल आज ह्या महाराष्ट्रात जो अंधार पसरलेला आहे तो अंधार दूर करण्यासाठी आपण ठिणगी जी पहिली पेटवली होती त्याची आज मशाल झालेली आहे. हीच मशाल माझ्या आजोबांनी म्हणजे शिवसेना प्रमुखांनी म्हणजेच वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी 80च्या दशकात घेतलेली मशाल होती. आणि हीच मशाल आहे जी प्रत्येक घरातली चूल पेटवणार आहे. ती ही मशाल आहे. ही निवडणूक फक्त काही हे विरुद्ध ते विरुद्ध ते अशी नाही आहे. आज आपण पाहतोय ह्या महाराष्ट्रामध्ये असेल, ह्या मुंबईत असेल,
आपल्याला साधारणपणे दोन पर्याय उभे आहेत. एक तो पर्याय आहे जो भाजपसोबत आहे, जो महायुतीसोबत आहे, जो महाझुटीसोबत आहे. त्याच्यात भाजप आहे, त्याच्यात एकनाथ शिंदेंची फुटलेली गँग आहे, त्याच्यात एक गद्दार इकडचे पण आहेत, आणि मग राष्ट्रवादी काँग्रेसची फुटलेली ती आहे. एक अजून पक्ष आहे ज्यांनी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा दिला होता, पण आज देवेंद्र फडणवीसच बोलले आमच्यामध्ये यांना स्थान नाहीये. माहिती आहे ना कुठचं? बिनशर्ट नाही काय, बिनशर्त, शर्ट काढून नाही. पण त्यांना हे कळत नाही की आज दुर्दैवाने, मी जसं वैयक्तिक टीका करणार नाही पण मनसेवर बोलणार आहे, खास करून बोलायला लागणार. आज त्यांनी बोलायला भाग पाडलेला आहे, कारण मनसे असा एक पक्ष झालेला आहे. कदाचित आपल्याला आधी वाटत असेल की मनसे म्हणजे मराठी माणसासाठी लढणारा पक्ष, मनसे म्हणजे स्थानिक भूमिपुत्रांसाठी लढणारा पक्ष. पण दुर्दैवाने अशी परिस्थिती झालेली आहे की आज महाराष्ट्रामध्ये मनसेची ओळख एकच आहे, गुजरातच्या भूमिपुत्रांसाठी लढणारा मनसे अशा पक्षाची ओळख झालेली आहे. आणि ह्याचं कारण एकच सांगतो, उद्या पाहिजे तर त्यांना कुठेही विचारा तुम्ही, अडवून रस्त्यात विचारा, कारण रस्त्यात चालतात ते, आपण काही चालत नाही, आपण पोहोच जातो रस्त्यातून असं वाटतं. विचारा नक्की की ज्या मोदी साहेबांना लोकसभेमध्ये मनसेनी बिनशर्त पाठिंबा दिला होता, हेच ते मोदी साहेब आहेत ज्यांनी वंदनीय हिंदुराष्ट्र सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना पक्षाला फोडण्याचं पाप केलेलं आहे. ज्या मोदी साहेबांना त्यांनी पाठिंबा बिनशर्त दिला होता, हेच ते मोदी साहेब आहेत ज्यांच्या भाजपाने उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीला मुख्यमंत्री पदावरनं उतरायला भाग पाडलं. हेच ते मोदी साहेब आहेत ज्यांना बिनशर्त पाठिंबा मनसेने दिला होता. आपलं सरकार पाडल्यानंतर, इथे 40 चोराला पळवल्यानंतर ह्याच महाराष्ट्रातून वेदांता फॉक्सकॉन 2.25 लाख कोटीची गुंतवणूक नेली होती गुजरातला. हेच ते मोदी साहेब आहेत ज्यांना बिनशर्त पाठिंबा ज्यांना दिला मनसेनी. त्याच मोदी साहेबांनी परवाकडेच वडोदऱ्यामध्ये रोड शो काढला. का तर इकडून महाराष्ट्रातून उचलून एअरबस टाटाचा प्रकल्प बघा कसा आणला गुजरातमध्ये, म्हणजे मनसेचा पाठिंबा या गुजरातला जाणाऱ्या रोजगाराला आहे. हेच ते मोदी साहेब आहेत ज्यांना मनसेने बिनशर्त पाठिंबा दिला होता. हीच ती भाजप आहे ज्यांनी बल्क ड्रग पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, सोलार एनर्जी इक्विपमेंट पार्क असेल, आर्थिक केंद्र असेल, अनेक गोष्टी ह्या मुंबईतून असेल, महाराष्ट्रातून असेल, नेल्या गुजरातला. काय मनसेचा ह्या सगळ्या इथून गुजरातला नेण्यासाठी पाठिंबा आहे? जवळपास गेल्या 2 वर्षामध्ये 5 लाख तरुणींचे रोजगार, नोकऱ्यांच्या संध्या उचलल्यात ह्या भाजपानी आणि नेल्या गुजरातमध्ये, उचलल्यात मोदी साहेबांनी नेल्या गुजरातमध्ये. मनसेनी जो मोदी साहेबांना बिनशर्त पाठिंबा दिला होता, तो तिकडच्या गुजरातच्या भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी होता. उद्या तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे की ज्या फडणवीस साहेबांना तुम्ही बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे, ह्याच देवेंद्र फडणवीसांनी आपल्या एकनाथ शिंदेना फोडण्याचं काम केलं, आपल्या पक्षाला फोडण्याचं काम केलं, उद्धव साहेबांना दुःख देण्याचं काम केलं. पण त्याहूनही पलीकडे जर आज या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती एवढी बेकार झाली आहे की पोलिसांवर पुण्यामध्ये हमले होतात, महिलांवर जसं पाहतो आपण बदलापूरमध्ये अत्याचार झाला तर 10 दिवस FIR घेत नाहीत. ह्याच एकनाथ शिंदेंनी आणि ह्याच देवेंद्र फडणवीसांनी जरांगे पाटील साहेबांवर लाठीचार्जची ऑर्डर दिली होती. याच एकनाथ शिंदेंनी आणि फडणवीस साहेबांनी वारकऱ्यांवर लाठीचार्जची ऑर्डर दिली होती. दुर्दैवाने आज मनसेनी त्याच फडणवीस साहेबांना पाठिंबा दिला आहे. आज आपण पाहिलं पाहिजे की ही लढाई जी आहे आपण महाराष्ट्र म्हणून लढत आलो. या गेल्या 2 वर्षामध्ये आपण जी लढाई लढलेलो आहोत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून असेल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आपल्या सोबत आहेत, काँग्रेस असेल, पण आपण जे महाविकास आघाडी म्हणून लढत आलो ते आपल्या महाराष्ट्राच्या न्याय हक्कासाठी लढत आलो. मी देखील जो नडलेलो आहे या केंद्र सरकारला सगळे वार अंगावर घेऊन, ते एकाच कारणासाठी, माझ्या इकडच्या तरुण भूमिपुत्रांचे जे तुम्ही न्याय हक्क गुजरातला दिलेले आहेत, हे दुःख आहे मला. आणि म्हणून मी लढत आहे. मी काही उगाच चला कुठच्या तरी पार्टीने माझ्याबरोबर सेटलमेंट केली म्हणून मी लढत नाहीये. पण कोविडच्या काळात कुठेही नाही, कोविडच्या नंतर कुठेही नाही, ह्या सगळ्या आंदोलनामध्ये कुठेही नाही, महाराष्ट्रातून सगळं काही चाललेलं गुजरातला तेव्हा कुठेही नाही. आज उठलेले आहेत 2-3 महिन्या आधी निवडणुकीच्या आणि सगळीकडे प्रचाराला सुरुवात केलेली आहे. मी आज त्या मनसेला विचारत आहे, गेल्या 5 वर्षात तुम्ही गल्लीबोळात दिसलात का नाहीत? जसं आज तुम्ही आमच्या विरुद्ध प्रचार करतात, एका निष्ठावंत शिवसैनिकाला पाडण्याचा प्रयत्न करतात, तुम्ही त्यावेळी का दिसला नाही जेव्हा माझा महाराष्ट्र या कोविडशी लढत होता, संकटकाळी महाराष्ट्र लढत होता, तेव्हा जातपात धर्म न पाहता आपल्याला जर वाचवलं कोणी असेल तर त्या व्यक्तीचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. फक्त तेवढंच नाही तर कोविडचा काळ चालू असताना, अर्थचक्र बंद पडलं असताना, जागतिक अर्थचक्र बंद पडलं असताना आपल्या महाराष्ट्रामध्ये 6.5 लाख कोटीची जर गुंतवणूक कोणी आणली असेल त्या व्यक्तीचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे.
या महाराष्ट्रात कोळीवाड्यांचं सीमांकन कोणी सुरू केलं असेल आणि स्थगिती ह्या भाजपने दिली, पण सीमांकन आपण सुरू केलं आणि आज आपण पाहतोय हेच ते कोळीवाडे आहेत. मग माहीमचं असेल, वरळीचं असेल, बदवर पार्कचं असेल, आत्ता वर्सोवात जिथे होतो तिकडचं असेल, धारावीतलं असेल, शिवडीतलं असेल, महाराष्ट्रात 7 जिल्ह्यात कोळीवाडे आणि गावठणं आहेत. पण हे सगळं एकनाथ शिंदेना आणि भाजपला, ज्या भाजपला मनसेनी पाठिंबा दिलाय त्याच भाजपानी कोळीवाड्यांना आता क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये आणण्याचा निर्णय घेतलाय. विशाखाताई, तुम्ही एकदा तरी पाहिले का की भाजपचा कोणी आमदार, मिंदे गटातला आमदार किंवा मनसेमधला कोणी ह्यांनी ह्या ड्राफ्ट हाऊसिंग पॉलिसीला विरोध केला? मी त्यांना सांगितलेलं आहे, कोळीवाड्याला हात लावल तर याद राखा, आम्ही आमचं सरकार बनल्यानंतर पहिल्या दिवशी त्या ड्राफ्ट हाऊसिंग पॉलिसीची होळी काढू. कारण जसं तुम्ही अदानीच्या घशात मुंबई टाकत आहात, तसं तुम्ही कोळीवाडे देखील अदानीच्या घशात टाकायला निघालेले आहात. आम्ही शिवसेना म्हणून लढणार आणि जिंकणार तुमच्या विरुद्ध. आमच्या मुंबईला आणि महाराष्ट्राला तुम्हाला हात लावू देणार नाही. ही लढाई काय फक्त शिवसेना पक्षाच्या अस्तित्वाची नाही आहे, ना आमच्या ठाकरे परिवाराच्या अस्तित्वाची, ना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वाची आहे. ही लढाई आपला महाराष्ट्र म्हणून ओळखलं जाणार की भाजपामुळे, मनसेमुळे आणि एकनाथ शिंदेच्या चिंदी चोरांमुळे अदानी राष्ट्र होणार की गुजराष्ट्र होणार, ही ती लढाई आहे. राहिली गोष्ट मिंदेंच्या गद्दारांची, मला वाटतं मागच्याच वेळी आपली दुसरीकडे सभा चालली होती तेव्हा विशाखाताईंनी सांगितलंच गद्दाराचे कुठे कुठे प्रॉपर्टी आहेत. कुठे 5,000 रुपये जाऊन मागतात, कुठे 10,000 रुपये जाऊन मागतात. मी त्यांना एकदाच सांगितलं आणि मी माझ्या शब्दाला पक्का आहे. बाकी काही नाही, चला माझा पक्ष फोडलात, तुम्ही तिथे चोरी करून पळालात, खोके खाल्ले असतील, धोके खाल्ले असतील, मला काही, मी आता ते बघायला पण तयार नाही आहे. तुम्ही ज्या प्रकारे गणपती बाप्पाच्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये माझ्या दादरकरांवर, माझ्या माहीमकरांवर बंदूक रोखलीत आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बंदूक चालवली ना, त्याच प्रकरणात तुम्हाला UAPA मध्ये, अतिरेक्यांच्या कायद्यामध्ये आत टाकणार. यावर दाखवा आम्हाला. हिम्मत जर दाखवायची ना तुमची, तर गुंड बनून दाखवू नका. तुम्हाला हिम्मत दाखवायची असेल, जा तिथे बॉर्डरवर दाखवा तुमची हिम्मत, इथे चालणार नाही. पण तुमचेच तुम्ही जी हिम्मत दाखवतात ना, प्रधानमंत्री महोदय स्वतः जाऊन तिथे पाकिस्तानमध्ये नवाज शरीफला मिठी मारून येतात, तिथे नवाज शरीफला तुमची जाऊन हिम्मत दाखवा, जो आमच्या हिंदुस्थानवर अतिरेकी हमले करतो. पण माझ्या इथे माहीमकरांवर गल्ली गल्लीत जातात, दुकानदाराकडे पैसे मागतात, बिल्डिंगांमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट आहे, फ्लॅट घेतात, झोपडपट्टी पुनर्विकास स्कीममध्ये तुमच्याकडे सगळ्या चाव्या ठेवतात. तुम्हाला आत्ताच इशारा देतोय, 23 तारखेला आमचं सरकार बनतंय, 24 तारखेवर तुमच्यावर UAPAची केस टाकणार म्हणजे टाकणार. गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत आमच्यावर बंदूक चालवण्याचा प्रयत्न करता, पोलीस बालांवर बंदूक चालवण्याचा प्रयत्न करता. जसं तुम्ही सगळी मुंबई फुकट अदानीला देत आहात, ते आम्ही पहिल्या दिवशी रद्द करणार. ह्या मुंबईमध्ये आवाज चालणार तर माझ्या मुंबईकरांचाच चालणार. आणि ह्या मुंबईमध्ये मी 2 मिनिटात सांगतो, कारण 2 मिनिटं राहिलेत, पण 2 दिवस पण राहिलेले आहेत. ह्या मुंबईत मी सांगतोय, पोलीस सर्व्हिस क्वार्टर्स आणि रिटायर्ड पोलीसवाल्यांना मोफत घरं देण्याचं काम आपली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे करणार. जसं आपण महिलांसाठी बस पास मोफत देणार, BSTचा 1,500 रुपयाचे 3,000 रुपये करणार, 6 सिलेंडर मोफत देणार आहे, तसं मोफत घरांवर अधिकार आपल्या इकडच्या सरकारी कर्मचाऱ्यांचा आहे. जुनी पेन्शन योजना आपण लागू करणार म्हणजे करणार. आणि तरुण जो बेरोजगार आहे या भाजपमुळे झालेला, त्याला आपण 4,000 रुपये प्रति महिना देणार आहे. महेशजी, मला माहिती आहे मी थोडा उशिरा आलो, कदाचित पुन्हा एकदा उद्या परवाकडे प्रचाराला येईनच, पण आजची ही ताकद बघितल्यानंतर, आजचे हे आशीर्वाद बघितल्यानंतर मला वाटत नाही प्रचाराची गरज आहे. तुम्ही जे करताय बरोबर ना साईनाथ, आपल्या सगळ्या ट्रॅकरमध्ये पण तेच आहे. तुम्ही जे करत आलेले आहात, गेले 5 वर्ष करत आलेले आहात, अनेक वर्ष करत आलेले ह्या जनतेची सेवा तशीच करत राहणं गरजेचं आहे. जिंकल्यानंतर, आमदार झाल्यानंतर देखील असंच लोकी राहून, कुठेही बोलबाला न करता, घरोघरी नतमस्तक होऊन आपल्याला जनतेची सेवा करायची आहे. येणारं सरकार आपलं आहे, महाविकास आघाडीचं आहे. मत वाया घालू नका. मी तुम्हाला एकच विचारतो, 20 तारखेला आपली निशाणी कुठची? 20 तारखेला आपली निशाणी कुठची? 20 तारखेला महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांची निशाणी कुठची? 20 तारखेला इकडच्या महिलांची निशाणी कुठची? 20 तारखेला जे गद्दार गुंड आहेत त्यांच्या विरोधात निशाणी कुठची? 20 तारखेला जी मनसे गुजरातच्या भूमिपुत्रांसारखी लढते त्याच्या विरोधात निशाणी कुठची? 20 तारखेला उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीला निवडून देण्यासाठी निशाणी कुठची? 20 तारखेला महेशजींची निशाणी कुठची? 20 तारखेला तुमची, आमची, सर्वांची निशाणी कुठची? मशाल 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 मशालीवर मतदान करा आणि महाराष्ट्राला विजयी करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.
जिंकवायची वेळ झाली.